टॅग्स काय आहेत? अ क्वेश्चन ॲडेड टू द एंड ऑफ अ स्टेटमेंट फॉर कन्फर्मेशन इज कॉल्ड अ क्वेश्चन टॅग. इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. स्टडी द स्टेटमेंट्स अँड देअर क्वेश्चन टॅग्स. क्वेश्चन टॅग्स काय आहेत? तर विधानाच्या शेवटी जोडलेले प्रश्न की जे लक्ष वेधून घेतात किंवा त्या विधानाला ठोसपणे मांडण्यासाठी मदत करतात. सर्वसाधारणपणे ते ज्यांना उद्देशले आहे त्यांचे मत ते घेतात किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्या विधानाशी संमत करून घेण्यासाठी क्वेश्चन टॅगचा उपयोग होतो. टॅग क्वेश्चन्स आर questions attached to the end of a statement in order to draw attention to it or to give it added force. Although they nominally ask the opinion of the person to whom they are addressed, they do not really do so. They take his agreement for granted. हे लक्षात आलंच असेल की क्वेश्चन टॅग म्हणजे काय आहे? तर विधानाच्या शेवटी जोडलेला प्रश्न जो की लक्ष वेधून घेतो आणि त्या विधानाला ठोसपणे मांडण्यासाठी मदत करतो. सर्वसाधारणपणे ज्यांना उद्देशले आहे त्याचे मत हे घेतात किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्या विधानाशी संमत करून घेण्यासाठी क्वेश्चन टॅगचा उपयोग होतो. आता पहा, टॅग क्वेश्चन्स ऑफ अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट टेक्स अ निगेटिव्ह टॅग. निगेटिव्ह स्टेटमेंट्स टेक पॉझिटिव्ह टॅग. काही रूल्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जे काही नोट्स आहेत, मेन रूल्स आहेत या लेसनसाठीचे तेही आपण पाहणार. त्याआधी आपण हे काही सेंटेन्सेस आपण घेतलेले तर ते पाहूयात. ही टेल्स द ट्रूथ डझंट ही. ही टेल्स द ट्रूथ डझंट ही. ही डझंट टेल द ट्रूथ डज ही. He told the truth, didn't he? He didn't tell the truth, did he? He will tell the truth, won't he? He will tell the truth, won't he? He won't tell the truth, will he? He is telling the truth, isn't he? He is not telling the truth, is he? प्रत्येक सेंटेन्सच्या एंडला काय दिलेलं आहे? क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. ही हॅजंट टोल्ड द ट्रूथ, हॅज ही? क्वेश्चन मार्क. काही रूल्स आहेत, काही नोट आपल्याला लक्षात ठेवायच्यात. तर त्या कोणत्या नोट्स आहेत पहा. पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स टेक निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स टेक निगेटिव्ह क्वेश्चन टॅग्स. निगेटिव्ह स्टेटमेंट्स टेक पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग्स. Negative statements take positive question tags. The subject of a question tag is always a pronoun I, we, you, he, she, they or it. The subject of a question tag is always a pronoun I, we, you, he, she, they or it. Helping verbs repeat themselves in question tags. Helping verbs repeat themselves in question tags. Statements with V1 take do, does in the question tags. Statements with V1 take do or does in the question tags. Statements with V2 take did in the question tags. Statements with V2 take did in the question tags. The short form of negative should be used in negative question tags. The short form of negative should be used in negative question tags. Learn the following short forms. काही शॉर्ट फॉर्म्स दिलेले आहेत पहा. इज नॉट, इजंट. इज नॉट, इजंट झालं. आय एम, ॲम नॉट, ॲम. ठीक आहे. ॲम नॉट, ॲन्ट. आर प्लस नॉट, आरंट. वॉज प्लस नॉट, वॉजंट. व प्लस नॉट, वेंट. डू प्लस नॉट, don't. Does plus not, doesn't. Did plus not, didn't.
has plus not hasn't, have plus not haven't, can plus not can't. One more time. Is plus not isn't, am plus not ain't, are plus not aren't, was plus not wasn't, were plus not weren't, do plus not don't, does plus not doesn't, did plus not didn't, has plus not hasn't, have plus not haven't, can plus not can't, could plus not couldn't, shall plus not shan't, will plus not won't, would plus not wouldn't, should plus not shouldn't. ठीक आहे, हे काही झाले शॉर्ट फॉर्म. तर यानंतर पहा, द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन टॅग इज सेंटेन्स प्लस कॉमा प्लस हेल्पिंग वर्ब प्लस प्रोनाउन क्वेश्चन मार्क. ठीक आहे. जर सेंटेन्स, आता ह्याच्यामध्ये पहा, सेंटेन्स प्लस कॉमा प्लस हेल्पिंग वर्ब प्लस प्रोनाउन आणि लास्टला द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. तर काय हे, इट इज एक एक्झाम्पल घेऊयात आपण. इट इज अ गुड आयडिया इजंट इट क्वेश्चन मार्क. इट इज अ गुड आयडिया इजंट इट क्वेश्चन मार्क. रमेश इज नॉट रेडी टू डू सो इज ही क्वेश्चन मार्क. रमेश इज नॉट रेडी टू डू सो इज ही क्वेश्चन मार्क. सेकंड रूल, if the sentence is affirmative, the question tag is negative. If the sentence is affirmative, the question tag is negative. What is note? The affirmative sentence begins with I am. The question tag is aren't I. The affirmative sentence begins with am I. I am. The question tag is aren't I. Third rule, if the sentence is negative, the question tag is affirmative. ठीक आहे. चला आता क्वेश्चन टॅगचं अफर्मेटिव्ह काही सेंटेन्सेस आपण पाहूयात. इट इज व्हेरी कोल्ड टुडे. जर इट इज व्हेरी कोल्ड टुडे सेंटेन्स आहे, तर अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये इट इज व्हेरी कोल्ड टुडे इजंट इट क्वेश्चन मार्क. किंवा पहा, वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम. वी हॅव प्लेंटी ऑफ टाईम हॅवंट वी क्वेश्चन मार्क. पहा, जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स म्हणजे अफर्मेटिव्ह टेक्स निगेटिव्ह टॅग, तर त्यावेळेला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, हेल्पिंग वर्ब जे काही एंटी फॉर्म आहेत तो प्लस प्रॉपर प्रोनाउन प्लस क्वेश्चन मार्क. होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हे सतत नकारार्थी असतात. ठीक आहे. नंतर पहा, सहाय्यकारी सेंटेन्स घ्यायचा, त्याचं सहाय्यकारी क्रियापद एंटी फॉर्म, नंतर योग्य जो काही सर्वनाम आहे तो प्लस क्वेश्चन मार्क. त्यानंतर पहा, क्वेश्चन टॅग जर निगेटिव्ह स्टेटमेंट्समध्ये करायचं असेल तर एक्झाम्पल्स पहा त्याचे. इट इज नॉट व्हेरी वार्म टुडे. सेंटेन्स काय आहे, इट इज नॉट व्हेरी वार्म टुडे. तर हा सेंटेन्स कसा कन्वर्ट करणार आपण, इट इज नॉट व्हेरी वार्म टुडे इज इट क्वेश्चन मार्क. इट इज नॉट व्हेरी वार्म टुडे हा सेंटेन्स आहे, हा जर आपल्याला निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये करायचा असेल तर कसा करणार, इट इज नॉट व्हेरी वार्म टुडे इज इट क्वेश्चन मार्क. नंतर पहा आणखीन एक सेंटेन्स, वी हॅडंट मच टाईम. वी हॅडंट मच टाईम. तर हा सेंटेन्स कसं करणार आपण कन्वर्ट, वी हॅडंट मच टाईम हॅड वी क्वेश्चन टॅग. आता पहा, जर निगेटिव्ह स्टेटमेंट्स टेक अ पॉझिटिव्ह टॅग. ठीक आहे. जर निगेटिव्ह स्टेटमेंटला पॉझिटिव्ह टॅग द्यायचं असेल तर आपल्याला सेंटेन्स एच व्ही प्लस प्रॉपर प्रोनाउन प्लस क्वेश्चन मार्क घ्यायचा आहे. नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग हे होकारार्थी असतात. ठीक आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, जे काही सेंटेन्सचे स्टार्ट आहे ते प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस योग्य सर्वनाम प्लस क्वेश्चन मार्क घ्यायचा. आता काही नियम आहेत पहा, काय होते तर दिलेले वाक्य जशाला तसं लिहायचं व स्वल्पविराम म्हणजेच कॉमा द्यायचा. त्यानंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. वाक्यात नसल्यास डमी ऑक्झिलरीज डू डज डीडपैकी काळानुसार घ्यायचे. त्यानंतर पहा, वाक्य होकारार्थी असल्यास ऑक्झिलरी आणि एंटी फॉर्म लिहून घ्यायचे. त्यापुढं योग्य सर्वनाम लिहायचं व प्रश्नार्थ चिन्ह द्यायचे.
वाक्य होकारार्थी असल्यास, वाक्य जर होकारार्थी असेल तर ऑक्झिलरी लिहून त्यापुढे योग्य सर्वनाम लिहायचं आहे व प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे. पहा, जसं की फ्यू पीपल न्यू द आन्सर. फ्यू पीपल न्यू द आन्सर हे एक्झाम्पल आहे. तर त्याला कसं कन्वर्ट करणार आपण? फ्यू पीपल न्यू द आन्सर डिड दे. किंवा पहा, लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. तर हे सेंटेन्स कसं करणार आपण? लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड हॅज इट क्वेश्चन मार्क. ठीक आहे. पहा, सेमी निगेटिव्ह. अ डिस्क्रिप्टिव्ह वर्ड्स लाईक लिटल, फ्यू, हार्डली, scarcely, seldom are treated as a negative and take a positive tag. अर्धनकारार्थी शब्द जसं की लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली, सेल्डम इत्यादी नकारार्थी म्हणून वापरतात. तर त्यामुळं काय होतं, त्यांचा टॅग सतत होकारार्थी येतो आहे. जसं की पहा एक्झाम्पलमध्ये, अ फ्यू पीपल न्यू द आन्सर. अ फ्यू पीपल न्यू द आन्सर डिडंट दे क्वेश्चन मार्क. किंवा पहा, अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड हॅजंट इट क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आलं लक्षात? अ फ्यू, अ लिटल, हार्ड एक्सेट्रा आर पॉझिटिव्ह अँड देअरफॉर नीड अ निगेटिव्ह टॅग. म्हणजे की अ फ्यू, अ लिटल, हार्ड असे जे काही शब्द आहेत हे होकारार्थी आहेत म्हणून त्यांचा टॅग हा नकारार्थी असतो. ठीक आहे. आणखीन पहा, अ ॲडवर्ब ओनली मे टेक आयदर अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह टॅग. वाक्यात जर क्रियाविशेषण ओनली आले असेल तर त्याचा टॅग होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतो. वाक्यात जर क्रियाविशेषण ओनली आले असेल तर त्याचा टॅग होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतो. जसे की पहा, देअर वेअर ओनली 6 पीपल प्रेझेंट. देअर वर ओनली 6 पीपल प्रेझेंट. तर हे सेंटेन्स कसं कन्वर्ट होणार क्वेश्चन टॅगमध्ये? देअर वेअर ओनली 6 पीपल प्रेझेंट वेअर दे क्वेश्चन मार्क. किंवा वेअरंट दे क्वेश्चन मार्क. द पॉझिटिव्ह इज मोर युजल. जास्तीत जास्त होकारार्थी टॅग वापरतात त्यामध्ये. ठीक आहे. किंवा पहा, इफ द वर्ब ऑफ ऑफ द स्टेटमेंट इज अ सिम्पल टेन्स फॉर्म टू बी or to have, it denotes position or some idea closely related to position. The tag will be as shown above. टू बी किंवा टू हॅवच्या स्वरूपातील क्रियापदे जर स्वामित्व किंवा मालकी हक्क दाखवत असतील, टू बी किंवा टू हॅवच्या स्वरूपातील क्रियापदे जर स्वामित्व किंवा मालकी हक्क दाखवत असतील तर त्याचा टॅग काय असेल तर पाहूयात आपण. पहा, लक्षात ठेवायचं आहे, रिमेंबर द इंट्रोगेटिव्ह फॉर्म ऑफ आय ॲम नॉट इज आरंट आय. ठीक आहे. शी लुक्स इल डझंट शी क्वेश्चन मार्क. आणि वी हॅव ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock डोंट वी क्वेश्चन मार्क. इफ इट इज सिम्पल टेन्स ऑफ एनी वर्ब और ऑफ द वर्ब हॅव डिनोटिंग समथिंग अदर then position it is represented in the tag by do or did. मालकी हक्क दाखवत नसेल तर टॅग हा डू किंवा डेडच्या स्वरूपात येतो. ठीक आहे. पहा, आणखीन एक काय रूल आहे आपल्यासाठी? टॅग क्वेश्चन किंवा क्वेश्चन टॅग ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. लुक ॲट द सेंटेन्स. पहा सेंटेन्स काय आहे? पास मी द न्यूजपेपर प्लीज. हा सेंटेन्स कसा कन्वर्ट करणार आहेत? पास मी द न्यूजपेपर विल यू प्लीज क्वेश्चन मार्क. किंवा आणखीन एक सेंटेन्स पहा, डोंट बी लेट फॉर डिनर. डोंट बी लेट फॉर डिनर विल यू क्वेश्चन मार्क. काय मग? इफ द इम्परेटिव्ह सेंटेन्स आर सिम्पल रिक्वेस्ट दे युजली टेक विल यू क्वेश्चन मार्क नो मॅटर द वर्ब इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. जर सर्वसाधारण विनंती असल्यास आज्ञार्थी वाक्याचा टॅग आज्ञार्थी वाक्याचा टॅग जर सतत विल यू क्वेश्चन मार्क असाच येतो तर वाक्य नकारार्थी असो किंवा होकारार्थी असो. ठीक आहे. जर सर्वसाधारण विनंती असल्यास आज्ञार्थी वाक्याचा टॅग सतत विल यू क्वेश्चन मार्क जर येत असेल असाच येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय तर वाक्य नकारार्थी असो किंवा होकारार्थी असो. बी केअरफुल व्हेन यू क्रॉस द रोड वॉन्ट यू क्वेश्चन मार्क.
किंवा आणखीन एक एक्झाम्पल पहा, रिमेंबर टू लॉक द डोअर, वॉन्ट यू क्वेश्चन मार्क. वॉन्ट यू सजेस्ट अर्जन्सी इन द अबव एक्झाम्पल. हे जे काही एक्झाम्पल होतं, रिमेंबर टू लॉक द डोअर, वॉन्ट यू, तर वॉन्ट यू काय सजेस्ट करते, आपल्याला अर्जन्सी दाखवते. पुढचा नियम पहा, क्वेश्चन टॅग ऑफ सेंटेन्स बिगिनिंग विथ लेट्स, लेट अस, लेट्स हॅव अ गेम ऑफ अ क्रिकेट, शल वी क्वेश्चन मार्क. लेट्स हॅव अ कप ऑफ टी, शल वी क्वेश्चन मार्क. लेट्सने चालू होणारे वाक्याचे टॅग हे सतत शल वी क्वेश्चन मार्क असेच येतात. पण अपवाद काय आहे त्याला, यूज युअर कॉमन सेन्स, कांट यू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होते, रिब्यूक म्हणजे रागवत आहे. ठीक आहे, एक्सप्रेशन रागवण्याचं दाखवलेलं आहे तिथं. पुढचा नियम पहा, वाक्याची सुरुवात जर समवन, समबडी, समवन, समबडी आणि एव्हरीवन, एव्हरीबडी यापैकी एखाद्या शब्दाने झालेली असल्यास त्याचा टॅग जोडताना सर्वनाम म्हणून ते घ्यायचं आहे. जसं की पहा, एव्हरी डे कांट कम इन फर्स्ट, कॅन दे क्वेश्चन मार्क. तर काय होईल याचं, एव्हरीवन चिअर्ड वाईडली, डिडंट दे क्वेश्चन मार्क. हे दोन एक्झाम्पल आहेत पहा, एव्हरीबडी कांट कम इन फर्स्ट, कांट दे, कॅन दे क्वेश्चन मार्क. आणि एव्हरीवन चिअर्ड वाईडली, डिडंट दे क्वेश्चन मार्क. किंवा पहा, नन ऑफ द वर्कमॅन ला काय येईल, दे येणार आहे. नन ऑफ अस, वी येणार आहे. सम ऑफ अस, वी येणार आहे. सम ऑफ यू, यू येणार आहे. ठीक आहे, नन ऑफ अस न्यू द वे, डिड वी क्वेश्चन